नमस्कार मैत्रिणींनो, जसा दही, ताक, ज्यूस, फळं यांचा व्हिडिओ मी या अगोदर टाकला होता, पोस्ट केला होता आणि तो बऱ्याच जणींना आवडला. बऱ्याच जणींना काही काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या माहिती झाल्या. आजही मी पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे आणि तो विषय आहे तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं पनीर. म्हणजे असं कुठलंही रादर सध्या घर नाही आहे जिथे पनीर खाल्लं जात नाही, किंवा बाहेर तुम्ही जेवायला जेव्हा जाता तेव्हा असं कधीच होत नाही जिथे तुम्ही पनीरची भाजी ऑर्डर करत नाहीत. म्हणजे पनीर चिली, पनीर मसाला, पनीर बटर मसाला, पनीर हंडी, काय काय सगळं जे काही असतं, वडापावमध्ये पनीर, भेळमध्ये पनीर, मॅगी असू देत किंवा इतर कुठल्या साध्या घरी बनवणाऱ्या गोष्टी असू देत, तिथं सुद्धा पनीर वापरलं जातं. म्हणजे जेवढं भारतात दुधाचं उत्पन्न आहे त्याच्या कैक पटीनं भारतामध्ये पनीर वापरलं जातं. जर खरंच पनीर एवढं चांगलं असतं तर कुठेतरी आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख तर असलाच पाहिजे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की हा उल्लेख कसा आहे? मैत्रिणींनो, पनीर याचा उल्लेख आयुर्वेदशास्त्रामध्ये किंवा प्राचीन ग्रंथांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न म्हणून उल्लेख आहे. म्हणजे जे जनावरांचे आतडेसुद्धा पचवू शकत नाहीत असं हे पनीर आहे. म्हणजे विचार करा, जर आपण हे पनीर खात आहोत तर आपल्या आतड्यांकडून, आपल्या लिव्हरकडून त्याचं व्यवस्थित पचन होईल का? निश्चितच नाही. हे पनीर खाल्ल्यामुळे आपल्याला वेगवेगळे पचनासंबंधीचे आजार होऊ शकतात. गुरु तर आहेच, परंतु हे विरुद्ध देखील आहे. डॉक्टर लोक आजकाल आवर्जून सांगतात, मुलाची तब्येत खराब आहे, वजन वाढत नाही आहे, पनीर खा. हो, एक वेळ तुम्ही साधं पनीर खाल्लेलं चालेल, परंतु पनीरची भाजी म्हणजे पनीरमध्ये तिखट, तेलकट, मीठ टाकून खाल्लेलं अजिबात चालणार नाही. एक वेळ पनीरसुद्धा तेही खूप मोजून मापून खाल्लेलंच बरं, कारण हे अतिशय गुरु आहे आणि तुमची पचनशक्ती बिघडवण्यामध्ये नंबर 1 वर आहे. म्हणजे पनीर कसं बनतं तुम्हाला माहिती आहे ना? पनीर आपण दूध फाटवून बनवतो. कधीतरी जी गावाकडे अजूनही अशीच किंवा खेड्यागावांमध्ये अजूनही दूध फाटल्या जाणं हे चांगलं समजलं जात नाही किंवा अशुभ मानलं जातं. दूध मुद्दामहून कुठलीच गृहिणी खेडेगावामध्ये फाडत नाही, म्हणजे ते खराब करत नाहीत. आणि पनीर बनवण्यासाठी आपल्याला मुद्दामहून दूध नासवावं लागतं. एक तर हे नासवलेलं दूध हीन दर्जाचं होतं. आपण ज्या काही दुधावर प्रोसेस करतो त्या क्रीम प्रोसिजर करतो, म्हणजे दूध साचवून, जे काही फ्रीजमध्ये पण नाही, हे तुम्ही बाहेर दूध साचवून किंवा साय जमा करून त्याच्यामध्ये विरजण टाकून आपण ते त्याच्यापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप, ह्या ज्या प्रोसिजर आहेत ह्या सगळ्या उत्तम दर्जाच्या प्रोसिजर आहेत. आणि याच्या एकदम विरुद्ध म्हणजे दूध नासवणे आणि दूध फाटवून बनवले गेलेलं पनीर. दूधमध्ये पनीर जेव्हा आपण बनवतो तेव्हा विशिष्ट प्रकारचे केमिकल्स टाकल्या जातात आणि त्याच्यामध्ये लिंबू किंवा मग असं काहीतरी ॲसिड टाकलं जातं, जेणेकरून की दूध फाटतं आणि ते फाटलेलं दूध घट्ट बनतं आणि त्याच्या वड्या बनवू शकतात ते प्रेस करून. मग ह्याच्यामध्ये जर त्याचं प्रमाण तेवढं जर बनलं नाही तर अजून आपण त्याच्यामध्ये मैदा ॲड करतो. मैदा ॲड केल्यानंतर त्याला घट्ट बनवलं जातं, मग त्याचे स्लाईस बनवल्या जातात. बरं, हे झालं आपण घरी बनवतो ते. बरेच ठिकाणी आटा पण टाकला जातो पनीर कडक व्हावं म्हणून, हे आपण घरी बनवतो ते. परंतु जे बाहेर असतं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स ॲड केले जातात, ॲडिटिव्ज ॲड केले जातात, फूड कलर्स देखील ॲड केले जातात काही काही ठिकाणी. म्हणजे हे जे केमिकल्स युक्त पनीर आहे हे ते जास्तीत जास्त दिवस टिकावं म्हणून त्याच्यामध्ये हे जे केमिकल्स टाकतात आणि ते अजून हार्मफुल होतं, म्हणजे आपल्याला जे पचायला जड होतं. हे पचायला जड असणारं जे काही पनीर आहे हे एकतर जनावरांना सुद्धा किंवा जनावरांच्या आतडे जे काही स्ट्रॉंग आहेत त्यांना सुद्धा पचवणं जड जातं, म्हणजे ते पचवू शकत नाहीत. तर आपण तर काय चीज आहे, म्हणजे आपल्या आतडे तर किती नाजूक असतात. मग एवढ्या आतडे आपले नाजूक आहेत जे पनीर पचवू शकत नाही आणि असं पनीर आपण नियमितपणे फ्रीजमध्ये ठेवतो. मुलं येता जाता कंटिन्युअसली खात आहेत. मग आपल्या मुलांची पचनक्रिया कशी बरं सुधारेल? बरं, बाहेर कुठेही तुम्ही आजकाल तर कंपल्सरी झालं, म्हणजे एक स्टेटस आहे बाहेर जेवायला जाणं, बाहेर खाणं म्हणजे स्टेटस. म्हणजे आम्ही खूप श्रीमंत असं समजल्या जातात. फोटो पोस्ट करतात. ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या संस्कारांचा भाग आहे, ज्याला त्याला न पटण्याचा भाग आहे हा. परंतु बाहेर कधीही कुठे गेला तरी सुद्धा पनीर खाऊ नका एवढंच मी सांगेल. कारण पनीर एक तर नासवून केला जातो. पुन्हा तोच विषय विरुद्ध आहाराचा. आपण दूध आणि आंबट एकत्र खातो का? तर अजिबात नाही. आणि परत आपण या दुधाला आपण आटवतोय आणि या दुधाला आपण हे करतोय, आपण नासवतोय आणि मग पनीरच्या वड्या करतोय आणि त्याच्यामध्ये परत त्याला अजून प्रोसेस करतोय, त्याला अजून संस्कार करून ते त्याचं पोळीसोबत खाण्यायोग्य बनवतोय. म्हणजेच हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे.
हे योग्य नसल्या कारणाने याचे दुष्परिणाम शरीरावर काय होतात? ह्याने लिव्हरमधून याचं पचन नीट होत नाही, याने सिव्हिअर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. पचन नीट न झाल्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात. मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे कुठले? तुम्हाला थायरॉईड संबंधित आजार होऊ शकतात. तुम्हाला डायबिटीज म्हणजे शुगरचं जे काही अपचन तुमचं व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे मग मेटाबॉलिकमध्ये जे डायबिटीज मेलायटिस आहे ही मेटाबॉलिझमची क्रिया बिघडल्यामुळे डायबिटीजकडे तुम्ही वळू शकता. गुरु असल्यामुळे ते पचन नीट न झाल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे विरुद्ध आहार असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे स्किन डिसीज होऊ शकतात. हे स्किन डिसीज पित्त आणि रक्ताच्या आश्रयाने तुम्हाला त्याची ॲलर्जी, बरेचदा जर त्याच्यामध्ये ॲडिटिव्ज आणि कलर एजंट्स जर टाकले असतील किंवा प्रिझर्वेटिव्ज टाकले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची ॲलर्जी निर्माण होऊन वेगवेगळे स्किन डिसीज पण होऊ शकतात. ज्यांनाही स्किन डिसीज आहे त्यांनी आवर्जून एकदा बघा तुमच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही पनीर किती खाता. तुमचं जर स्किनचं डिस्कलरेशन असेल, तुम्हाला वांग येत असतील, तुम्हाला वारंवार पिंपल्स येत असतील तर आवर्जून बघा. तुम्हाला पित्त येत असेल तर आवर्जून बघा तुमच्या आहारामध्ये पनीर किती आहे. तुम्ही तुमच्या मुलांना नुसतं पनीर किती खाऊ घालता, तुम्ही तुमच्या मुलांना दूध पोळी किती खाऊ घालता हेही एकदा बघा. जेव्हा तुमच्या मुलांना दूध पोळीचं प्रमाण जास्त होतं तेव्हा लगेच लक्षात येतं चेहऱ्यावरचं डिस्कलरेशन. कितीही क्रीम लावा जाणार नाही जोपर्यंत दूध पोळी बंद करणार नाहीत. कितीही चेहऱ्याचं जे काही झालेलं आहेत पॅचेस, व्हाईट पॅचेस येत आहेत मुलांमध्ये किंवा स्किनवर रॅश येत आहेत, ड्राय होत आहे स्किन, पनीर बंद केल्याशिवाय ती नीट होणार नाही. तुम्ही वरतून कितीही औषधी घ्या. त्याच्यामुळे निदान हे खूप गरजेचं असतं आयुर्वेदशास्त्रामध्ये. आणि त्यातल्या त्यात आज आपण जो विषय पकडला आहे तो म्हणजे पनीर याच्यासारखं जसं निकृष्ट काही नाही आहे तसंच आपण आहारामधून देखील ते कमी करणं गरजेचं आहे. पनीर मुद्दामून खाऊ नका. ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं की थायरॉईड रिलेटेड संबंधित तुमचे आजार होऊ शकतात, तुम्हाला डायबिटीज रिलेटेड आजार होऊ शकतात. म्हणजे तुमच्या आतल्या ज्या काही संप्रेरक आहेत, ज्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींवर डायरेक्टली याची ॲक्शन होऊ शकते. मग तुम्हाला मासिक पाळीबद्दलचे सुद्धा आजार होऊ शकतात, कारण तिथेही हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं. व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आणि थायरॉईडचं फंक्शन बिघडल्यामुळे परत तुम्हाला तिथे मासिक पाळीचा त्रास होऊ शकतो. म्हणजे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकलसुद्धा बिघडू शकतं स्त्रियांमध्ये. पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीपर्यंत किंवा पुरुष बीजावर याचा परिणाम होऊन इन्फर्टिलिटीपर्यंत, पुरुष बीजाची क्वालिटी कमकुवत होण्यापर्यंत याचे रिझल्ट दिसून येतात. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये सुद्धा स्त्रीबीज कमजोर व्हायला लागतं पनीर खाल्ल्यामुळे, स्पेशली पनीर खाल्ल्यामुळे. आणि आता तर मॉडर्न सायन्सनी याच्यावरती रिसर्चर्स पण समोर उघड केलेले आहेत आणि पब्लिश झालेले आहेत की पनीर शरीरासाठी चांगलं नाही आहे. पनीर कसं खावं या बाबतीतही एक वेगळे नियम आहेत. पनीर कोणी खावं या बाबतीतही वेगळे नियम आहेत. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळं पनीर शक्य तेवढं अवॉइड केलेलं बरं. बरेच ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या पनीरचा अक्षरशः क्विंटल एवढा साठा सापडला जातो, तो डिस्कार्ड केला जातो. ह्या गोष्टी निदर्शनास आणत जा. मुद्दामहून लक्ष देत जा या गोष्टींकडे. ज्या गोष्टी आपल्यासाठी हितकर नाही आहेत त्या गोष्टी आवर्जून सांगा. आपल्याला माहिती झालं तर त्या आवर्जून सांगा की खरंच पनीर चांगलं नाही आहे. वारंवार जे तुम्ही फूड ऑर्डर करून मागवता त्याच्यामध्ये पनीर पहिल्या नंबरवर असतं. मग हे पनीर जर तुम्ही आहारातून बंद करून पाहिलं तर बऱ्याच गोष्टींचे आजार, तुमचे प्रॉब्लेम नीट होऊ शकतात. जसं की हेअर फॉलिंग किंवा केसांच्या संबंधित तुमच्या चेहऱ्यावर येणारा ग्लो, जर तुम्ही नॅचरल आणि जे काही प्युअर फूड आहे ते जर तुम्ही खाल तर ऑब्व्हियसली तुमच्या चेहऱ्यावर तो ग्लो दिसणारच. पण जर का तुम्ही असं नासवलेलं, आंबवलेलं आहार जेवढा तुम्ही जास्तीत जास्त खाल तेवढं तुमच्यासाठी ते धोक्याचं आहे. पनीर संबंधित अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही सर्च करू शकता. वेगवेगळे रिसर्च पेपरही वाचू शकता. तुम्ही फक्त साईड इफेक्ट्स ऑफ पनीर एवढं जरी लिहिलं तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी येतील. राहिला प्रश्न मॉडर्न सायन्सचा विचार करायचा तर आजकाल मॉडर्न सायन्सही आयुर्वेदाचा साथ द्यायला लागलेला आहे. मॉडर्न सायन्सही तुम्हाला समजून सांगत आहे की तुमच्यासाठी योग्य काय अयोग्य काय ही जानकारी माहिती करून घेत जा. आणि शक्यतोवर लहान मुलांना पनीरपासून दूर ठेवा. तसंच ज्यांना हार्ट संबंधित आजार आहेत, कारण एक जे ब्लॉकेजेस असतात किंवा मग जे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात यांचं फंक्शन नीट न होण्यासाठी पनीर कारणीभूत असू शकतं. त्याच्यामुळे तुमच्या जर हृदयाचं कार्य तुम्हाला नीट करून घ्यायचं असेल तर तुम्ही पनीरचा कमीत कमी वापर करा. पनीर जर कमीत कमी वापरलं तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहील, तुमचं पोट नीट साफ होईल, रक्तप्रवाह नीट झाल्यामुळे तुम्हाला ब्रेनला आणि हृदयाला धोका पोहोचणार नाही किंवा त्याच्यावरती लोड येणार नाही. लोड न आल्यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि जे काही तुमच्यावर येणारे संकट आहे ते येणार नाही. त्याच्यामुळे आवर्जून आपल्या घरातील सगळ्या मंडळींचे पनीरपासून संरक्षण करा आणि पनीर शक्य तेवढं कमी खा. घरी शक्य तेवढं कमीत कमी वापरा. फक्त एखाद वेळेस ठीक आहे, महिन्यातून 2 महिन्यातून असं चालेल, परंतु पनीरचा अतिप्रमाणात वापर टाळा ही तुम्हाला नम्र विनंती आहे.
आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.